गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम कल्पिता गवस. जसं मी म्हटलेलं, मी मिनी व्लॉग 2 घेऊन येईन, ज्यात मी गणपतीचं डेकोरेशन दाखवीन. सो जरा लेट झाला, बट आय थिंक ठीक आहे, कधीही चालतं व्हिडिओज तर. आणि इथे आम्ही करतो आहे डेकोरेशनची तयारी. सो जे काय डेकोरेशनच्या वस्तू होत्या सगळ्या बाहेर काढल्या. आणि हे जे होतं आहे ना, जे माझे पप्पा करत आहेत ते आहे हरण आणि आंब्याचे टाळाला गाठी बांधतायत. लाईक एक गठ्ठा बनवतात छोटे छोटे आणि त्यांना जे आहे मातीला माती ॲज इन जे गणपतीच्या वरती आम्ही लावतो, तिथे पूर्ण डेकोरेशन करतो, गणपतीच्या वरती माती रेडी करतो. सो त्याला हे सर्व लागतं. आंब्याचं टाळ लागतं, हरण लागतं, त्यानंतर वेगवेगळी फळं लागतात. रिअल फ्रूट्स पण लावतात, कोण कोण नकली फ्रूट्स लाईक वुडन फ्रूट्स असतात ते लावतात. सो आम्ही बेसिकली जास्त करून वुडन फ्रूट्स लावतो, कारण रिअल फ्रूट्स जे आहेत ते पिकण्याची किंवा पडण्याची शक्यता असते. सो हे इथे जे आहे माझी मम्मी आणि पप्पा मिळून डेकोरेशन करत आहेत. मीही मध्ये मध्ये त्यांना हेल्प करत होती, बट काही कारणांमुळे मी नाही करू शकले तेवढी. बट इथे जी आहे माती डेकोरेशन चालू आहे. सो इकडे ना सगळे माती रेडी करतात आणि तिथे मस्तपैकी गाठ मारून, त्याला टाईट गाठ मारून वरती लटकवली जाते. आणि माती दिसायला इतकी सुंदर असते. तुमच्या गावी याला काय म्हणतात ते नक्की सांगा, की तुमच्या गावी हे होतं की नाही तेही सांगा कमेंटमध्ये. आणि इथे आमचे डेकोरेशन ऑलमोस्ट रेडी झालेलं. इथे जे आहे ओमच्या बरोबर समोर गणपती बाप्पाला बसवणार आणि हे दिसायलाही खूप छान दिसतं. तुम्ही पाहू शकतात, वेगवेगळी फळं लावली आहेत, लाईटिंग्स लावले आहेत, आंब्याचे टाळ, हरण सर्व लावलेलं आहे, पडदे लावले आहेत. आणि हे सगळं केलं आहे पप्पा आणि मम्मीनी मोस्टली. आणि हे जे पिंक कलरचे आहे ते आम्ही मुंबईवरनं आणलेले. सो खूप साऱ्या गोष्टी आहे यातल्या ज्या मुंबईवरनं घेऊन गेलेली मी. आणि मिनी व्लॉग 3मध्ये तुम्हाला ही गणपतीची मज्जा बघायची आहे, कसं कोकणात गणपती सेलिब्रेट केला जातो, तर पुढचा व्लॉग नक्की पहा. मी नक्की शेअर करीन पुढे काय काय होतं ते.